महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा क्षेत्र गणेश उत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री सुनील हळदणकर, मनसे गुहागर तालुका अध्यक्ष। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। भिंत कोसळून मिरजेत 2 ठार 8 जखमी, निष्काळजीपणाबद्दल गुन्हा दाखल करावा। डॉक्टर महेश कुमार कांबळे। मिरज शहरातील किल्ला भागात काशिम मनेर ग्रुपच्या खुशी वन या बांधकाम प्रकल्पावर आज दुपारी मोठी दुर्घटना घडली। सुरू असलेल्या तळघराच्या कामामध्ये अचानक भिंत कोसळून अनेक कामगार त्याखाली दबले। या भीषण अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला असून 7 ते 9 कामगार जखमी झाले आहेत। काहींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर मिरज येथील शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या ठिकाणी कामगारांना आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून न दिल्यामुळेच अपघात घडल्याचे समोर आले आहे। मृत व जखमी मजुरांची नोंदणी झाली होती का? त्यांचा विमा उतरवला होता का? याबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत। या पार्श्वभूमीवर संघर्ष सफाई संघटित व असंघटित कर्मचारी संघटनांकडून सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन देण्यात आलं। स्थानिक कामगार संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी वर्कमेन कॉम्पेन्सेशन ॲक्ट 1923 नुसार पीडित कुटुंबियांना तातडीने भरपाई द्यावी अशी मागणी केली। तसेच प्रकल्पाचे मालक काशिम मनेर ग्रुप व संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर निष्काळजीपणाबद्दल कठोर कलमान्वये गुन्हा दाखल करावा अशी मागणी डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केली। अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। आज मिरज शहरातील किल्ला भागातील गॅलेक्सी अपार्टमेंट जवळ जे काशिम मनेर ग्रुपच्या वतीनं खुशीवन नावाचं अपार्टमेंटचा जो प्रकल्प सुरू होता त्या प्रकल्पावर आज मोठी दुर्घटना झालेली आहे। ही दुर्घटना अशी झाली की या खुशीवन साईडच्या बांधकामावर जमिनीपासून कमीत कमी खाली एक 40-50 फूट खोदकाम करण्यात आलेलं आहे। तिथून मुरुम काढण्यात आलेला आहे आणि मुरुम काढल्यानंतर साईडला ज्या 4 भिंती आहेत तो पूर्ण मुरुम आहे आणि खाली कामगारांनी काम सुरू केलंय त्या डबऱ्यामध्ये। पण त्या संबंधित या खुशीवनच्या मालक असतील, इंजिनियर असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील, यांनी सहाय्यक कामगार आयुक्तांनी जी नियमावली घालून दिलेली आहे त्या नियमावलीचा कुठलाही पालन न करता या कामगारांचा जीव धोक्यात घालून सगळ्या बांधकाम कामगारांना कोणतंही जीवनावश्यक साहित्य न देता काम करायला भाग पाडलेला आहे। आणि त्या गोष्टीमुळं आज 10 ते 11 कर्मचारी त्या मुरुमाचा भाग ढासळला व त्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर पडला। त्यामध्ये 1 ते 2 कर्मचारी मयत झालेले समजते। बाकीचे 7 ते 8 कर्मचारी अजून त्यांची प्रकृती स्थिर नाही आहे, ते मोठ्या प्रमाणात जखमी असलेलं कळते। त्यामुळं आज मी ती परिस्थिती बघितली। कर्नाटकातील गोरगरीब कुटुंबातील किंवा कुठल्याही जाती धर्माचे असू दे, हे बांधकाम कामगार पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या इथं कामाला येतात। पण हे कामाला आल्यानंतर या संबंधित साईटच्या मालकांचं, इंजिनियर कॉन्ट्रॅक्टरांचं कर्तव्य काय आहे? तर या कामगारांच्यावर त्यांनी विमा उतरवलेला आहे का? या कामगारांना त्यांनी जीवनावश्यक साहित्य पुरवलेलं आहे का?